स्पॉटला भेट देऊयात आपण. पण जळगावचे असाल तर नक्की तिथे भेट द्यायला या. आम्ही आहोतच तिथे मस्त. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आज म्हणजे 9, 10 आणि 11 खांदे सेंट्रल मॉल आहे ना जळगावला, तिथे आमचं एक्झिबिशनमध्ये स्टॉल आहे सिधी मारवाडीचा. सो आता आम्ही चाललेलो आहोत. सकाळी आमच्याकडचा सामान गाडीमध्ये गेला, सोहम वगैरे गेलेला आहे. आता मला जायचं आहे. सो मी थंडी असल्याने आधीच आपण स्वेटर वगैरे सगळं घालून तयार आहोत आणि लगेचच आता आपल्याला जायचं आहे. पर्स घेणारच आहे मी. पण ही पिशवी जी मला प्रचंड आवडली, त्यात एक पाण्याची बाटली आणि बिस्किट पुडा पण असू दिलेला आहे सोबत. आणि जेवायला तिथे 2 जणांना लंच त्यांच्याकडनं फ्री मिळणार आहे, त्यामुळे मग आपल्याला डबा घरून घ्यायची गरज नाही. चला पुढे आलोय आम्ही आता खांदे सेंट्रलला. या साईडला खाटू श्यामजीचा भव्य दरबार होणार आहे आणि या साईडला उद्योग उत्सव आहे. D2 असा आहे आपला हा स्टॉल. सगळे प्रोडक्ट्स व्यवस्थित मांडून झाले. ठीक आहे ना, आता एवढी गरज नाही आपल्याला त्याची. आमचा ना स्टॉल मांडून झाला आहे, त्यामुळे आम्ही निवांत बसलोय आणि जो तो बघा कसं प्रत्येक जण आपला आपला मस्त मोबाईल पाहतोय. मी पण आतापर्यंत मोबाईल पाहत होती. खूप छान छान असे मस्त होर्डिंग्स लावले गेले, छान वाटतंय. त्यामुळे आता आणि मोकळी स्पेस आहे, त्यामुळे मस्त थंडी वाजणार आहे, रात्री मजा येणार आहे. आमच्या इथे समोर कोणाचे स्टॉल आहे माहीत नाही, पण अधिकतर ना इथे कपड्यांचे स्टॉल्स जास्त आहेत. आता येता पाहिला आम्ही. घ्यावा लागेल एखाद दुसरा ड्रेस. घेणार आहे का त्याचं? 2-3 घेऊन घ्यायचे. शॉपिंग केलीच पाहिजे. मग जिथे जातो तिथे आपलं काहीतरी तर आम्ही हे घेतलं दाखवायला नको. 3 दिवस येणार आहे आपण, काहीतरी तर केलं पाहिजे ना. 3 दिवसात तर काही तर शॉपिंग करू. रोज थोडी थोडी करायची, एकदम नाही करायची. 11:30 होऊन गेले. आम्ही केव्हाच सगळं आमच्याकडे मांडून बसलो. इथे अजून जसा पसारा दिसतोय ना, तसंच अजून तिकडे सगळीकडे अजून कोणाचं मांडूनच झालं नाही. आणि आम्हाला हे दिलंय घालायचंय आता. हे अजून सगळ्यांचं ना स्टॉल लावण्याचंच काम चाललेलं आहे. आम्हाला असं वाटलं आपल्याला उशीर नको व्हायला. हे नवीन बनवून आणलं काल स्टँडी. इकडचे आता चाललेत लायागणं. आता एक्स्ट्राचे आम्ही 2 टेबल सांगितले होते, टेबलही आलेत. हळू बेटा, हळूहळू. हां तर आम्ही खुर्ची सरकवा दे, मग सरकवा तुम्ही 2 जण. येताना असं ताक घेऊन आलेली आहे, जेवण या. सो गाईज, जेवणाचं ताट तर तुम्ही बघितलं, मस्त जेवण होतं. जेवण करून आली आहे आणि थोडंसं ताक होतं ते घेतलं आहे. पाणी नाही प्यायली मी, कारण अतिशय गार पाणी होतं. इथे ना पंखा आहे डोक्याच्या वरच, तो लावला की लगेच शिंगा चालू होता आणि नाही लावला तर असं वाटतं गरम होतंय. सकाळी तर अक्षरशः येताना स्वेटर घालून आली होती मी आणि तेजू. तो सहम होता, गेलाय घरी. थोडंसं जे आणलं आहे ताक मस्त आहे. काय 5 वाजले. हां मग आम्ही काय करणार. सो आम्ही 2 होतो. आता नवीन मेंबरची एंट्री झाली आमच्याकडे. नाही अजून कशाचं काय. ए छोटी उदगा, छोटी झोपली आहे छोटी अजून. आता घरी आलो. सकाळी 10 वाजेपासून तिथेच होतो 5 वाजेपर्यंत. मग आता हा आला अंकुर आणि मग तो म्हणे तुम्ही आता 2घी जणी घरी जा, जरा फ्रेश वगैरे व्हा, नवीन ड्रेस घाला आणि या. तर जरा फ्रेश वगैरे होतो. 5ला आलो, 5:30 येऊन गेले. थोड्या वेळ शमूजवळ झोपली होती तर
थोड्या वेळात म्हटलं जरा मोबाईल चार्जिंग लावते आणि उद्घाटन समारंभ तर अजून तिथे काही झालंच नव्हतं आपल्याशिवाय. सो पटकन आता छानसे एखादी वाटलं तर साडी किंवा ड्रेस काहीतरी वेअर करते. तो संक्रांत येते ना, पतंग उडवायचं काम चालू झालेलं आहे मुलांचं. वर आलेली होती, पुन्हा खाली गेली कारण चाबी विसरून गेली. सकाळीच कुलूप लावलं होतं. चलो फटसे. सो गाईस साडी नेसून तयार आहे मी. वेणी वगैरे घालून घेतली, जरा बरं दिसतंय. आणि आता जाऊया कार्यक्रमाच्या ठिकाणी. तू का कट्टो मग आहे ना ABCD ची बुक कुठे आहे? शोध शोध. मग तुला काय लिहायचंय? 1 2 लिहायचंय भाऊ. हा हो ताय काय बंद तलाच्या त्यावर बंद तला त्याला धमाबाई. हा ना तो बाय चमू. हा लाईक बंद करू. बाय बाय. हा थोडा नाही येते मी. छोटू बाय. तेजू काकू आली बघ ती. तेजू काकू आली. चल पकड. आणि लवकरच आता इथे संध्याकाळी खाटू श्यामजीचं भजन संध्या आहे इथे, त्यामुळे त्याची पण मजा राहणार आहे. चला आता इथे ना मस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी, ते पण दाखवते आणि बाकीचं सगळं दाखवते. आम्ही आता जरा छान दिसतोय की नाही सकाळपेक्षा? कमेंट करा. सीधे सीधे असं केलेलं आहे. फायनल आता सगळं झालंय. गाड्यांचं लावलं गेलेलं आहे. इथे सगळे स्टॉल्स आहे ते पण लावले गेलेले आहेत. स्कोडा स्कोडा. परत कर. सब लोग आ गए. अपने आगे सब लोग आ गए. आला का माना? तेजू 5 तेजू 5,000 दे ना. मग ठरले काय होते? 5,000 हवेत. आत्ता 2 मिनिटापूर्वी इतकी गर्दी होऊन गेली होती इथे, मात्र आम्ही सगळे असल्याने मजा आहे. आता आम्ही आमचा स्टॉल सोडून आता आम्ही फेरफटका मारायला आलेलो आहोत आणि काहीतरी आता आम्ही खाणारही आहोत गपशप, म्हणून आम्ही आलेलो आहोत. चला बाबा आता फूड कोर्टला भेट देऊयात आपण. शंभूला आणायला हवं होतं, छान वाटलं असतं त्याला खेळायला वगैरे सगळ्या गोष्टी आहे. मस्त मजा आली. सो इथे फूड कोर्ट आहे. आता बघूयात काय काय आहे आपल्याला खायला, तुम्हाला पण दाखवेल आणि आम्ही पण खातो. हा प्रॉब्लेम आहे फक्त की शंभूला आणेल कोण, कारण मी पण इथे, अंकुर इथे, पप्पा दुकानात आहे. शंभूला आणि आईला आणेल कोण? त्यामुळे 2 जण येऊ नाही शकत आहे. अग तो इथे पाणीपुरी, तेज मोमोज, मॅगी, अजून काय 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 भरपूर आयटम्स होते. ते सगळं सोडून ती आली फक्त कशासाठी? तर पाणीपुरीसाठी. पोरी याच्यासाठीच. पोरींना काय आवडत असेल काय माहिती, पाणीपुरी प्रचंड आवडते पोरींना. बघा घ्या, खाओ बेटा खाओ, मजा करो, खा ना. दुसरा आयटम घेतलाय आम्ही, वडापाव. हाय आपा, छान वाटला? मस्त रिस्पॉन्स आहे ना? मस्त आहे. पहिलाच दिवस आहे आणि आम्हाला मस्त असा रिस्पॉन्स आहे. असं सगळे कोणी येत गेलं बोलत गेलं ना तर की छान वाटतं, माइंड फ्रेश होतं. नाही तर मग नुसतं बसून राहिलं ना की बोर होतं की अरे यार हे कधी संपेल. आणि इथेच बाजूला मी तुम्हाला म्हटलं ना की खाटू श्यामचा दरबार आहे, तर सो ते पण चाललेलं आहे. सो 10 वाजेपर्यंत आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आमच्या स्टॉलला. हाँ पैक कर लिया अभी. बराबर 10 बजे तक करना है. क्लोज होने को ना, लोग आ रहे हैं ना तो निकल नहीं सकते यहाँ से माल छोड़. ये चालू प्रोग्राम इसीलिए आ रहे लोग. कर बैठा है दिल. हाँ चला. गर्दी बघा, गर्दी. बैठा है खाटू श्याम.
आजकल के जमाने कितने बदल गए हैं। पुराने जमाने में भजन संध्या होती थी, दौलत पेटी बजती थी। अरे चंबू तू तात आलतोय अभ्यास करतोय दार उगल 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 ओ आप्पा पण आले आले ओले लामा अरे शंभू तू का करतले होमवर्क करतोय कर ना मग कर. सो गाईज आम्ही घरी आलो आहे आणि जेवण झालेलं आहे. कळलं तुम्हाला. सो शंभू आज आई नव्हती तुला आईची आठवण आली का. माझ्या बंधू मला ना तिथे 1-2 जण दिसले आणि तो आनंद मेळा वगैरे पाहून मला सारखी शंभूची आठवण यायची की शंभूला इथे आला पाहिजे, शंभू आला पाहिजे. शंभू अजून 2 दिवसाचा काय म्हणतात तो आहे अजून उत्सव 11 आणि 10 आणि 11 तारखेचा. सो तुम्ही पण जळगावचे असाल तर नक्की तिथे भेट द्यायला या. आम्ही आहोतच तिथे मस्त